परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानशिलाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला। कोम्बिंग ऑपरेशन व महिला विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन बेदम मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। ते गुन्हे त्वरित मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर उग्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या मागणीच्या अनुषंगाने हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले। यावेळी युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे, विकास गायकवाड, जुबेर शेख, हुसेन बागवान, मल्लू कांबळे, परशुराम आयगोळे, सविता भोसले आणि संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते। आज मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, कशा प्रकारे आंदोलन केलं? प्रथमतः परभणी येथे झालेल्या जे संविधान शिल्पाच्या विटंबना याबद्दल प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचासुद्धा जाहीर निषेध करतो। आज परभणी येथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विटंबना होते आणि ते संतापजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया, मुलं, विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करस्तोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे। मला असं म्हणायचं आहे, हे कोमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे। आज त्या ठिकाणी 50हून अधिक विद्यार्थी असेल, महिला असतील, यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे। आज ज्या बाबासाहेबांनी ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप बसणार नाही। आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू। आज कशा प्रकारचं आंदोलन केले? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केले। कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं एक स्टेटमेंट होतं, ते म्हणतात ते मनोरुग्ण आहे ज्यांनी ही घटना केली। मनोरुग्ण नाही तो देशद्रोह आहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांचे डोळे उघडावे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाळून आंदोलन केलेलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।